अमरावती शहरातील महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. खाऊ गल्लीला अखेर मंजुरी देण्यात आली असून व्यापारी संकुलाचा विषय सध्या स्थगित ठेवण्यात आलाय. याचबरोबर विविध विषय समित्यांची घोषणा करताना सर्वपक्षीय समतोल साधण्याचा प्रयत्नही करण्यात आला. सविस्तर माहितीनुसार अमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. सभापती श्रीचंद तेजवानी यांनी सर्व सदस्यांच्या मतांचा विचार करून खाऊ गल्लीला मंजुरी जाहीर केली. मात्र व्यापारी संकुलाचा मुद्दा अधिक चर्चा आणि पुनर्विचारासाठी स्थगित ठेवण्यात आलाय. दरम्यान विविध विषय समित्यांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये सर्व पक्षांना प्रतिनिधित्व देत समतोल राखण्याचा प्रयत्न दिसून आलाय. महिला व बाल कल्याण समितीत भाजपच्या नूतन भुजाडे, सुरेखा लुंगारे आणि लता देशमुख यांचा समावेश करण्यात आलाय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, युवा स्वाभिमान, शिवसेना, बसपा आणि AIMIMच्या पक्षांनाही प्रतिनिधित्व देण्यात आले. शिक्षण समितीतही विविध पक्षांच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून शिक्षण क्षेत्रातील कामकाज अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय स्वच्छता समितीतही दुरुस्ती करत नव्याने सदस्यांचा समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे या समितीत महिला नगरसेविकांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्यासह अनेक सदस्यांचा समावेश या समितीत करण्यात आला आहे. एकंदरीत खाऊ गल्लीला मंजुरी आणि समित्यांमध्ये सर्वपक्षीय समतोल साधण्याचा प्रयत्न ही या सभेची प्रमुख वैशिष्ट्य ठरली. पुढील निर्णयांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्वाचं म्हणजे या आमसभेमध्ये शहरातील महत्वाच्या विषयांवर चर्चा झालीच नाही, किंबहुना त्यांनी केलेल्या प्रस्तावातही कुठलाही प्रस्ताव शहराच्या स्वच्छतेविषयी, अतिक्रमणाविषयी मांडण्यात आलेला नाही. शहरातील प्रमुख समस्यांवर या प्रतिनिधींचं लक्ष जाईल का आणि पुढील सभेत या विषयांवर चर्चा होऊन शहरासाठी कुठला निर्णय घेतला जातो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.